नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठ राखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सुलोचना आणि अंबिका दोघीही कृष्णरायाच्या पाया पडतात आणि दोघीही पाया पडून अंबिका म्हणते की हे बघ कृष्णराया, गेल्या काही दिवसापासून तुला तर माहितीच आहे की आमच्या मनात काय आहे म्हणून प्राजक्त या घरात आलोकची बायको आणि या घरची सून म्हणून यावी असं आम्हाला मनापासून वाटतं आणि आम्ही जे काही प्रयत्न करत आहोत त्या सगळ्या प्रयत्नांना मात्र यश दे. प्राजक्ता आणि आलोकचं भलं त्यांच्या दोघांच्या लग्नातच आहे हे त्या दोघांना कळून दे आणि खरंच देवा प्राजक्ताला या घरात येण्याची सुदबुद्धी होऊन दे. आणि तेवढ्यात तेथे आरव येतो. आरव आता सुलोचनाला म्हणतो की हे बघ मम्मा अगं मी काय ऐकतो, तू दादाचं लग्न ठरवत आहे का? तेव्हा मात्र आता सुलोचना ही अंबिकाकडे बघत असते. अंबिकाला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं आणि त्यानंतर मात्र आरव म्हणतो की हे बघ मम्मा, कम ऑन, मी तुला जे काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दे की तू दादाचं लग्न ठरवत आहे का, तू त्याच्याकरता मुलगी शोधत आहे का? त्यावरती आता हे जे काही या आरवचं सगळं बोलणं आहे तर ते सुलोचना ऐकून घेते आणि म्हणते की हे बघ आरव, आता योग्य वेळी मात्र आता हे मुलांचं लग्न वगैरे करणं हे आई वडिलांचं कर्तव्य असतं. योग्य वेळात त्यांचं आयुष्य मार्गी लावणं ही त्यांची जबाबदारी असते. बघ तुझे वडील जरी इथे नसले तरी सुद्धा मला माझी जबाबदारी पार पाडायची आहे. आलोक म्हणतो की त्याला लग्नच करायचं नाही म्हणून तूच मला सांग की तो 28 वर्षांचा झालेला आहे. हे बघ योग्य वेळ नाही का हे लग्न करण्याचं, आणि एकदा की आलोकचं लग्न झालं तर तुझंही लग्न. म्हणून आता सुलोचना पुढे बोलायचं थांबते तेव्हा आरव बघतो आणि लगेच आता कृष्णदेवाला हात जोडतो आणि म्हणतो की हे बघ देवा, आजपर्यंत मी तुझ्याकडे कधीच काही मागितलेलं नाही, पण आज पहिल्यांदा मी काहीतरी मागत आहे. प्लीज देवा एक फेवर कर, माझ्या दादाचं लग्न लवकरात लवकर होऊन दे, मला अतिशय सुंदर आणि मनमिळावू बायको मिळवून दे. तेव्हा अंबिका आणि सुलोचना एकमेकींकडे बघून आता खुश होऊन हसतात. आरव जे काही देवाकडे मागतो ते बघून त्यांना फारच आनंद होतो आणि त्यानंतर लगेच माझं सुद्धा लग्न लागून दे असं सुद्धा तो देवाला म्हणतो. तेव्हा आता दोघी खूप हसतात. आरव आता खुश होत त्या दोघींना प्रसाद देतो. घ्या प्रसाद घ्या आणि देव नक्की माझं म्हणणं ऐकेल आणि नक्की तो माझं ऐकणार आहे. लवकरात लवकर आपल्या घरामध्ये एक गोड वहिनी येणार आहे. तेव्हा सुलोचनाला फारच आनंद होतो, अंबिकाला सुद्धा. सुलोचना म्हणते की म्हणजे तुला सुद्धा हवं आहे ना आलोकचं लग्न व्हायला? त्यावरती आरव म्हणतो की हो ऑफकोर्स, मला सुद्धा तेच हवं आहे. मम्मा हे बघ, इतकी वर्ष मी तुझ्या बाबतीत गैरसमज करून घेतला, परंतु आता मात्र मला असं वाटतं की दादासाठी तू प्रत्येक निर्णय योग्य विचार करून घेत आहे आणि तो निर्णय अत्यंत बरोबर आहे. आणि हे बघ मम्मा, खरंच त्याला एक उत्तम लाईफ पार्टनरची गरज आहे. ती पार्टनर त्याला पूर्णपणे वेळ देईल आणि त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करेल. आणि एकदा की असं झालं की दादाच्या आयुष्यातील सगळे काही प्रॉब्लेम्स आहे तर ते सुटतील. आणि हे बघ मम्मा, कधी कधी खरंच मला खूप गिल्ट यायचा, कारण आपण सगळेजण मात्र पुढे चाललोत आणि म्हणजे आता दादा जसं त्याच ठिकाणी आहे, म्हणजे त्याच्या अँगर इश्यूमुळे त्याच्या आयुष्याच्या गाडीला ब्रेक लागलेला आहे तर लागलेलाच आहे, म्हणजे तो थांबलेला आहे. मागे सुद्धा मी त्याच्या सोबत मात्र त्याच्या लग्नाबद्दल, त्याच्या लाईफ पार्टनरबद्दल बोलण्याचा खूप काही प्रयत्न केला होता. आणि तेव्हा तू मला काय म्हणाला माहिती आहे का, की आरव ज्या दिशेला आपल्याला जायचं नाही त्या दिशेला मात्र आपण त्या दिशेची गाडी कशाला पकडायची बरं? तेव्हा मम्मा मी त्याला समजावलं. मी त्याला म्हटलो, अरे एकदा गाडी स्टार्ट ती करून बघ, म्हणजे आयुष्य किती सुंदर आहे आणि बघ ना सगळं काही छान होईल. मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला आणि जी कोणी मुलगी असेल ना तर ती मुलगीच मात्र आता दादाच्या आयुष्याची गाडी आहे तर ती व्यवस्थित मार्गावर आणेल. आणि दादासाठी मात्र आपण अशी मुलगी शोधूयात की जी त्याचं मन समजून घेईल, त्याचा इगो समजून घेईल आणि आता हे सगळं काही ती समजून घ्यायला हवं, असायला हवी. तेव्हा अंबिका खुशून म्हणते की अरे अशी मुलगी आम्ही शोधलेली. आणि तेवढ्यात आता सुलोचना पुढे म्हणते की आपल्याला तशी मुलगी शोधायची आहे. म्हणजे अंबिकाला ती सांगून देत नाही प्राजक्ताचं नाव. आणि आता अंबिका बोलायची बंद होते, सुलोचनाकडे बघत असते. सुलोचना आरवला म्हणते की अरे तुझं म्हणणं बरोबर आहे आणि हे बघ अरे आरव बाळा, आता आलोकचं सगळं काही छान व्हावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे आणि तुझी सुद्धा इच्छा आहे आणि मी त्याच्यासाठी नक्की अशी मुलगी शोधेलच. त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. मला जर माझ्या मुलाची साथ असेल तर ह्या आईला काही करणं अशक्य नाही. मला लगेच आरव खुशच म्हणतो की मम्मा खरंच म्हणजे मला तुझा हा निर्णय फारच आवडला. आणि तो लगेच आता सुलोचनाला घट्ट मिठी मारतो. दादाचं लग्न होणार म्हणजे होणारच आणि तुझी सून आणि माझी वहिनी लवकरच या घरामध्ये येणार हे डन असेल. खुशत मात्र ते देवाला हात जोडतात आणि गणपती बाप्पा मोरया असं खुशत म्हणतात. त्यानंतर आता इकडे प्राजक्ताला काही झोप येत नसते. तिला सारखं आजींचं जे काही बोलणं आहे तर ते बोलणं आठवत असतं की प्राजक्ता आहे ना ती अगदी गोगल गायीसारखी आहे, पोटामध्ये घाण. आणि सांग तू तुझ्या कुटुंबाला आणि या घराला कसं संकटातून बाहेर काढणार आहेस बरं? आणि ह्या सगळ्या
त्यासाठी तू कुठून पैसा आणणार आहे बरं? आणि तेवढ्यात भाग्याला जाग येते. भाग्य आणि प्राजक्ता दोघी किचन मध्ये झोपलेले आहेत आणि आता मात्र भाग्या आता जे काही आपलं ऍप्लिकेशन लेटर आहे ते मात्र दाखवते, कारण तिला जॉब मिळालेला आहे. तिची मात्र निवड झालेली आहे त्या संस्थेमध्ये काम करण्याची. ते लेटर बघितल्यानंतर ते वाचल्यानंतर प्राजक्ताला फारच आनंद होतो. खुश होत म्हणते की भाग्य तुला नोकरी लागली, कॉंग्रॅच्युलेशन्स. दोघी आता एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर भाग्य म्हणते की अगं हळूच, जरा हळू. प्राजक्ता खुश होत म्हणते की भाग्य अगं खरंच किती आनंदाची बातमी आहे. आणि लगेच 1 मिनिट म्हणून ती आता साखरेचा डब्बा घेते. भाग्य म्हणते की प्राजू काय करतेस? तुला नोकरी लागलेली आहे, मग तोंड गोड करायला नको का? खुश होत तिला ती साखर भरवत असते. भाग्य म्हणते की अगं नको. प्राजू ऐकायला तयारच नसते. प्राजू म्हणते की आ कर बरं. प्राजक्ता खुश होत म्हणते की आय एम सो हॅपी. पण मला एक गोष्ट सांग, इतकी आनंदाची बातमी आहे, तू घरी का सांगितली नसेल? त्यानंतर भाग्य म्हणते की अगं प्राजू हे बघ, मी खरंच खूप खुश होते. मला नोकरी लागलेली आहे हे घरी सांगण्यासाठी. आणि आता जेव्हा आले तर तेथे आल्यानंतर मला सर्व काही समजलं. त्यानंतर आता इकडे चारुलता खूप रडत असते. आता तेथे व्यवस्थित कोणाला झोप येत नसतात, कारण पंखा वगैरे काही नसतं. आता वैद्यभाऊ आहे तर ते सुद्धा आपल्या अंगावर असं पेपरच्या कागदाने वारा घालत असतात. आणि कौस्तुभ आणि तृप्ती या दोघांना सुद्धा काही झोप लागत नसते. चारुलता मात्र रडत असते. आता हळूहळू ती खूप रडत आहे हुंदके देत. आजीला मात्र हे समजतं. आजी उठून तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि शांत हो असं म्हणून तिला खुणावते. तर तेव्हा भाग्य म्हणते की आता ही अशी परिस्थिती असताना तू सांग की मी कोणत्या तोंडाने ही बातमी देऊ म्हणून. परंतु मला इतकं माहिती होतं की तुला सांगितल्यानंतर मला खरंच झोप नाही लागणार म्हणून. तेव्हा लगेच प्राजक्ता म्हणते की अगं तुला कळतं का ही किती मोठी अचिव्हमेंट आहे? आणि हे बघ अगं, तू आता ही जी काही परिस्थिती ओढवलेली आहे त्याच्यानंतर तू पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये तुला इतका छान जॉब लागलेला आहे आणि तुझं सिलेक्शन सुद्धा त्यामध्ये झालं सुद्धा. त्यावरती आता भाग्य म्हणते की हो, आणि खरंच नेहमी मी म्हणत असते की टेन्शनच्या नानाची टांग. मला फार टेन्शन आलं होतं आणि त्यात म्हणजे तो ऍक्सिडेंट झाला, इतकं धडधड होत होतं आणि खरंच काहीच कळत नव्हतं. पण जाताना मात्र मला त्या आरवने इंटरव्ह्यू कसा द्यायचा याबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्यात. तेव्हा आता प्राजक्ताला हसू येते आणि ती म्हणते की अच्छा, म्हणजे आता त्या आरव सरांचा जो काही सल्ला आहे तर तो कामी आला असं वाटतं. तेव्हा लगेच आता भाग्य म्हणते की अगं पण माझा इंटरव्ह्यू झालाच नाही. त्यावरती आता प्राजक्ता विचारते की काय बोलतेस? आणि तेथे जो काही घडलेला प्रकार आहे त्या मुलीबद्दल तो सगळं काही ती आता प्राजक्ताला सांगते. मुलगी मात्र भीतीमुळे उपाशी होती आणि मी तिला फक्त तिच्याशी खेळले, व्यवस्थित तिला समजावलं, तिला शांत केलं आणि त्यावरच ते मॅडम खुश झाल्या. मॅडम माझ्यावर खुश होऊन मला भाग्यश्रीला म्हटल्या, म्हणजे मला की कधी तू या संस्थेमध्ये जॉईन होशील, त्या माझ्यावर इतक्या खुश झाल्यात. तेव्हा हे ऐकून प्राजक्ता म्हणते की अरे वा, अगं खूपच भारी आहे. तर भाग्य विचारते की अगं पण मला इतकं सगळं जमेल का? तेव्हा लगेच आता प्राजक्ता म्हणते की अगं हे बघ, जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की ती तुला जमणार नाही म्हणून. दोघी आता एकमेकींशी अगदी एकमेकींच्या हाताला हात देऊन त्यांचं कायमचं जे काही आहे ते डन करतात आणि खूपच खुश होतात. तेवढ्यात दोघी मोठ्याने हसतात आणि त्यांचा धक्का भांडायला लागतो आणि जागृत झाकण्याचा आवाज होतो. दोघी तोंडावर आता बोट ठेवतात आणि चूप राहायला सांगतात. आणि आता भाग्य पुन्हा मात्र खुश होते. तर प्राजक्ता म्हणते की भाग्य तुला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. तर भाग्य खुश होत थँक्यू असं म्हणते. तेवढ्यात आता वैद्यभाऊंना जोराचा ठसका लागलेला असतो. ते जोरजोराने ठसका देत असतात, खोकत असतात. आजी आणि चारुलता लगेच उठून बसतात. आजी विचारते की जावई बापू, अहो तुम्हाला काय होतंय? चारुलता घाईने उठते, त्यांना पाणी घ्यायला जाते आणि त्यानंतर ही तृप्ती आणि आता कौस्तुभ हे सुद्धा वैतागूनच उठतात. तृप्ती लगेच तोंड वाकडं करते, तिची झोप मोडते म्हणून. चारुलता घाईने पाणी प्यायला देते. तेव्हा वैद्यभाऊ पाणी पितात आणि वर पाहतात. तेव्हा मात्र आता चारुलता विचारते की बरं वाटतं ना, औषध घ्या आता, म्हणजे बरं वाटेल, काळजी करू नका. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की औषधामुळे मात्र तब्येतीत थोडासा फरक पडेल. असा हा रस्त्यावर आलेला संसार बघून ज्या काही मनाला वेदना होतात तर त्याचं काय करायचं? त्या बऱ्या कशा होणार? अगं हे बघ, आपल्या घरामध्ये जोपर्यंत आपण पुन्हा जाऊ शकत नाही तोपर्यंत माझ्या मनाला चैन नाही पडणार आणि खूप टेन्शन आलेलं आहे. त्यावरती चारुलता म्हणते की होईल सगळं नीट. चारुलता त्यांचा हात वगैरे धरून त्यांना व्यवस्थित खाली झोपवते आणि पडा आणि थोडंसं निवांत झोपा, म्हणजे बरं वाटेल. तेव्हा लगेच आता वैद्यभाऊ हे खाली झोपतात. त्यानंतर मात्र आता सगळेजण झोपल्यानंतर आता ही तृप्ती कौस्तुभला म्हणते की कौस्तुभ, खरंच आपण या खुरड्यामध्ये राहायचं का? मला खरंच आता नाही सहन होत, झोप सुद्धा नाही येत. तेव्हा आता कौस्तुभ म्हणतो मला सुद्धा काही झोप नाही येत.
तेव्हा आता तृप्ती म्हणते की मग नुसता आता बसला काय, काहीतरी विचार कर, काहीतरी आता यातून मार्ग काढ. अरे इतकी मोठी रक्कम आहे, 20 लाख रुपये एका दिवसात उभे राहणार आहेत का? आणि हे बघ मी तुला काय म्हणते ऐकून घे, पण थोड्या दिवस मात्र माझ्या माहेरी राहायला जायचं का? अरे तिथे सगळ्या खोल्यामध्ये AC वगैरे आहेत आणि आपल्याला निवांत तरी झोप लागेल. तेव्हा मात्र आता कौस्तुभ काही उत्तर देत नाही. तो लगेच डोळे बंद करून झोपण्याचं नाटक करतो. तेव्हा मग ह्या तृप्तीला राग येतो. तृप्ती आता पुन्हा त्याला धक्का देऊन उठवते. तर आता कौस्तुभ म्हणतो की काय ग, तुला वेडबीड लागलं की काय? आणि तृप्ती त्याला परत म्हणत असते की हे बघ मी तुला जे काही सांगते ते ऐकून घे, तू माझ्या माहेरी चल. तेव्हा आता कौस्तुभ तिला रागाने म्हणतो की मूर्ख आहेस का तू? आणि हे बघ येथे आपली काय अवस्था आहे माझ्या कुटुंबाची, आणि तुला तुझ्या माहेरी जायचं तिथे AC आहे म्हणून अंत झोप लागण्यासाठी. अगं तुला झोप तरी कशी येते? आणि झोप, मी माझ्या फॅमिलीला सोडून कुठेही नाही जाणार, झोप एकदाच. आता तृप्ती रागानेच झोपते. तिला तर फारच राग आलेला असतो. त्यानंतर सकाळ होते. प्राजक्त भाजी वगैरे निवडत असते. त्यानंतर मात्र आता जे काही आजी आणि चारुलता आहे त्या चहा साखरेच्या डब्याबद्दल बोलत असतात. आणि आता मात्र चहा साखरेचा डब्बा आहे तो इतका वरती का ठेवलेला आहे? तुझा तर हात पुरत असतो आणि त्यात म्हणजे तुझ्या उजव्या हाताचा म्हणजे डाव्या हाताचा प्रॉब्लेम आहे, तो दुखतो ना? तर आजी म्हणते की अगं मी तुला तेच म्हणत आहे, कारण आता हे चहा साखरेचे डबे आहे ते इथे मी अगदी खाली ठेवलेले आहेत, इतक्या वर नाही ठेवलेले. पण काल मात्र तुम्ही आल्यापासून सगळा गोंधळ झालेला आहे. तेव्हा प्राजक्ता हे ऐकत असते, कारण प्राजक्तानेच आता तो डब्बा वर ठेवलेला असतो. आणि आता आजी म्हणते की मला तर असं वाटतं की त्या अवदसेनेच हे सर्व केलेलं आहे, हलवा आणि हलवी. तर तिला सवयच आहे इतरांच्या घरामध्ये नाक खुपसण्याची. तेव्हा प्राजक्ता बिचारी हे सर्व ऐकते. बिचारीला वाईट वाटत असतं. तृप्ती मात्र तोऱ्यातच खुर्चीवर बसलेली असते. तेव्हा लगेच आता चारुलता म्हणते की हे बघ आई, मी स्वयंपाक झाल्यानंतर सगळं आवरते, तुला व्यवस्थित किचन लावून देते. तेव्हा आता आजी म्हणते की नाही ग, आपलं जे काही आहे ना त्या अगोदर घराचं बघायला पाहिजे. माझं किचन आहे की मी कधी आवरेल, पण तुझ्या घराचं बघ काय करायचं. ते घर गेलेलं आहे, ते घर आपल्याला परत मिळवायचं आहे. तेवढ्यात तृप्ती मात्र आता कौस्तुभवर ओरडते. कौस्तुभ, अरे हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. स्वप्न काय बघितलं होतं आणि काय घडत आहे? तृप्तीचं तोंड काही बोलल्याशिवाय राहत नसतं. आणि आता मात्र ही भैया आतमध्ये जाऊन बसलेली आहे, म्हणजे भाग्य बाथरूम मध्ये गेलेली आहे. आणि आता तृप्ती खुर्चीवर बसत म्हणते की मला तिच्यामुळे वाट बघावी लागत आहे. देवा तू का असं करतोस? म्हणून तृप्ती आता रडण्याचं थोडंसं नाटक करते. त्यानंतर आता वैद्यभाऊनी आपला जो काही दवाखाना आहे तो बाहेरच तिथे मांडलेला असतो आणि तिथे एक पेशंट आलेलं असतं. तेव्हा वैद्य विचारतात की काय झालं? तेव्हा मात्र आता तो त्याला काय होतं ते सांगत असतो आणि त्याला खूप ताप असतो. तर वैद्यभाऊ चेक करत असतात की तुम्ही माझ्याकडे येण्यासाठी इतका उशीर का लावला? आणि तेवढ्यात कौस्तुभ मात्र आता दारात आलेला असतो. हे सर्व तर काही तो बघतो, त्याला खूप राग येतो. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की आता अंगावर असा ताप काढायचा नसतो. तेव्हा तो पेशंट म्हणतो की हे बघा, नाकेवरचे जे काही डॉक्टर आहेत ते खूप पैसे मागतात आणि माझा मित्र म्हणला की तुमच्याकडे जा आणि तुमच्याविषयी त्याने मला सांगितलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. की अहो फोन करायचा होता, मी औषध पाठवून दिली असती. इतक्या पावसामध्ये तुम्ही आलेले आहात, आता जाणार कसे? छत्री वगैरे आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो आहे ना छत्री. वैद्यभाऊ त्याला काढा आणि काही चूर्ण देतात आणि रोज सकाळी नाश्ता वगैरे केल्यानंतर आणि सकाळी जेवल्यानंतर आता हे सर्व करायचं आहे. तेव्हा ते विचारतात की पैसे किती घेत आहे? तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की पैसा नाही, मोफत आहे हे सर्व काही. तर तृप्ती हे सर्व काही ऐकते. तृप्ती म्हणते की घ्या. आता मात्र येथे दुपारच्या जेवणाचं वांदा आहे आणि आता हे बाहेर बसले आहेत मस्त पैकी मोफत सेवा करत. आणि अशाने कसं होणार आहे? कौस्तुभ तू काही बोलणार की नाही? आणि तेवढ्यात भाग्य मात्र आता अंघोळ करून बाहेर येते. कौस्तुभ मात्र धावतच परत बाथरूम मध्ये जातो. तेव्हा भाग्य म्हणते की दादा. तेवढ्यात आता प्राजू ही भाग्याला जवळ बोलावते आणि भाग्यात चल इकडे बरं. प्राजक्ता आपल्या स्वतःच्या हाताने तिला तयार करत असते. हे जे काही आहे रिंग्स वगैरे ते स्वतः घाल, तुला छान दिसतील. ही फाईल इथे ठेवलेली आहे, जाताना आठवणीने घेऊन जायचे आहे. हे सगळं काही मात्र आता प्राजक्ता तिची तयारी करून देत असते. तृप्ती तिच्याकडे पाहतच असते की नक्की यांचं काय सुरू आहे ते. किंवा आता तृप्तीला मात्र तिचं काही तोंड राहत नसतं. तिला टोमणे मारायची सवयच असते आणि ती विचारते की काय झालं? कसली इतकी खातिरदारी सुरू आहे? काय ग भाग्या, कुठे चाललेली आहे? असं विचारते. तेव्हा लगेच आता प्राजक्ता आणि भाग्या एकमेकींकडे अगदी खुश होऊन बघून हसत असतात आणि लगेच आता भाग्य खुश होत म्हणते, ऐका सगळ्यांनी ऐका, काल आपल्या बरोबर जे काही घडलं आणि त्यात म्हणजे एक गोष्ट सांगायचीच राहून गेली. मी काल इंटरव्ह्यूला गेले होते आणि माझं सिलेक्शन सुद्धा झाल्याचं सांगते. तेव्हा हे ऐकून सगळ्यांना फारच आनंद होतो. तेव्हा मात्र आता लगेच हे वैद्यबुवा मात्र खूपच खुश होतात. भाग्य म्हणते की मला नोकरी मिळाली. आता हे ऐकून सगळ्यांना इतका आनंद होतो. वैद्यबुवा म्हणतात की वा भाग्य वा.
भाग्य खुश होत म्हणते की माझा पहिला दिवस आहे आणि मला आजच जॉईन व्हायचं आहे। तेव्हा मात्र आता आजी इतकी खुश होते आणि म्हणते की खूपच छान, खूप खूप अभिनंदन। चारुलता सुद्धा आता तिचं खूप खूप अभिनंदन करते। तर भाग्य आता लगेच सगळ्यांच्या पाया पडते, आशीर्वाद घेते। त्यानंतर भाग्य आता चारुलताला म्हणते की आई, मी तुला सांगितलं होतं की तुमच्यावर ओझं म्हणून नाही राहणार, स्वतःच्या पायावर उभी राहणार। वैद्यभाऊंना फारच आनंद होतो, ते आता अभिमानाने आपल्या भाग्याकडे पाहत असतात। प्राजक्ताला सुद्धा खूप अगदी छान वाटतं, ती सुद्धा खूप खुश असते। तेव्हा आता आई आजीच्या पाया पडते, तर आई आजी म्हणते की सुखी राहा आणि तिची अगदी म्हणजे ती हे करत दृष्टी काढत म्हणते की अगदी गुणाची ग माझी भाग्या। नंतर भाग्य मात्र आता बाबांचा आशीर्वाद घ्यायला येते, बाबांच्या पाया वगैरे पडते आणि म्हणते की बाबा, मला माहिती आहे की आपल्यावर वाईट वेळ आलेली आहे, पण ह्या सगळ्या वाईट वेळेतून तुम्हाला कसं बाहेर काढायचं हे मला चांगलं माहिती आहे। परंतु तुमची भाग्य तुम्हाला आज एक शब्द देत आहे की मला जमेल तसा मी हातभार तुम्हाला लावायला तयार आहे। आणि ती पाया पडून आता आशीर्वाद घेते। तर आता वैद्यभाऊ तिला यशस्वी भव असा आशीर्वाद देतात आणि त्यांना आपल्या भाग्याचा फारच अभिमान वाटतो। तेवढ्यात तृप्ती मात्र आता तोंड वाकडं इकडे करत म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स भाग्या। तेवढ्यात बाथरूममधून आता हा कौस्तुभ आहे, तो म्हणतो की भाग्या कॉंग्रॅच्युलेशन्स। सगळेजण खूपच हसतात। तेवढ्यात प्राजक्त धावतच येते आणि भाग्याला घट्ट मिठी मारत म्हणते की खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स आणि चल पटकन आवरून घेऊ असं म्हणते। मात्र आता तयारीला लागतात। चारुलता विचारते की अगं आई, पटकन सांग कसली भाजी करायची आहे। त्यावरती आता आजी म्हणते की अगं काही नाही, साधी वगैरे कर। आता प्राजक्ता ही सगळं काही कपडे वगैरे आवरायला घेते आणि ती कपडे धुवून वगैरे आता बाहेर वाळवत घालत असते। आजीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तेवढ्यात मात्र आता आई आजी तेथे येते। रागानेच मात्र आता कपडे वाळवायला घेते। तर प्राजक्ता म्हणते की अगं आई आजी, तू कशाला करतेस, मी आहे ना, मी घालते कपडे वाळवायला, मी करते। तेव्हा लगेच आता आजी रागानेच म्हणते की नको ग बाई, तू काहीतरी करायला जाते, त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतात। म्हणून आई आजी प्रत्येक शब्दाला मात्र आता प्राजक्ताला आडवं बोलत असते आणि म्हणते की अवदेसे, अगं तुला तर खरंच आनंद झाला असेल, माझ्या लेकीच्या संसाराचे आणि जावई बापूच्या संसाराची अशी मात्र रांगोळी झाली आणि तुला तर खूपच छान वाटत असेल। अगं एक वेळेस जेवण करायचे आणि 2 वेळेस खायचे ते, आणि माझी चारू तर बिचारी 3-4 दिवस एकच साडी नेसायची। ती साडी आता घेऊन दाखवते की मला सांग, ही साडी कुणाची आहे, माझी आहे ना? आणि मला एक गोष्ट सांग बरं, हा सदरा कुणाचा आहे? आता जावई बापूंचा। मग धरते आणि वाळू घालते आणि बघ मी वाळू घातला आणि आता बादलीतून टी शर्ट घेते आणि म्हणते की हा टी शर्ट माझ्या नातवाचा। तेव्हा प्राजक्ता आता बादली उचलते। तर आता ही रागाने म्हणते की तू काही करू नकोस, ठेव ती बादली खाली। मध्ये मध्ये करत असते, मध्ये मध्ये नाचतेस। आणि आता मात्र जी काही चारुलताची साडी आहे ती साडी घेते आणि म्हणते की ही साडी कुणाची आहे? माझ्या चारूची, म्हणजे माझ्या मोठ्या लेकीची। तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की अगं आजी, पण मी करते ना। तर आता रागानेच म्हणते की अगं तू काहीच करायचं नाही, कारण तू महाराणी आहेस, महाराणी सारखंच राहायचं। म्हणून आता मुद्दाम आजी तिला त्रास देत असते। आणि आता मात्र तृप्तीची साडी घेते आणि म्हणते की ही साडी कुणाची? तर माझ्या नाचसुनेची। तेव्हा आता प्राजक्ता पुन्हा आता कपडे घ्यायला जाते, परंतु आजी तिच्यावर ओरडते, मी तुला नको। आणि आता सगळ्यांचे कपडे वगैरे घेते, ती वाळू घालते आणि प्राजक्ता पुढे जाते। तेव्हा लगेच आता ही आजी तिला म्हणते की काय ग, कुठे चाललीस? रागाने तिच्याबरोबर बोलत असते आणि हे बघ मी तुला काय सांगते ते ऐकून घे। आता मी तुला जे काही सांगते ना ते फक्त ऐकून घे, मी काय सांगत आहे। आणि हे बघ, ही सगळी माणसं आहेत ना, ती माझी माणसं आहेत। आता सगळ्यांचे कपडे दाखवून म्हणते आणि म्हणते की बघ, एवढ्या माणसाने आमच्या सगळ्या माणसांचं कुटुंब पूर्ण होत आहे आणि यामध्ये मात्र तुझी काही गरज नाही। आणि चल आता मी तुला गंमत दाखवते। आणि प्राजक्ताचा ड्रेस घेते, प्राजक्ताचा टॉप घेऊन म्हणते की हा ड्रेस कुणाचा आहे? तर प्राजक्ता म्हणते की माझा आहे। खुश होतच म्हणते। आजी लगेच म्हणते की हो का, तुझा आहे ना? आणि म्हणते की वाळत घालण्यासाठी जागा नाही आणि तेथे तर मी वाळत घालूच शकत नाही आणि तू माझी कोण आहे? तर कोणीच नाही। म्हणून प्राजक्ताला खूप परक ठरवत असते आणि तिला ते तोंडावर बोलून दाखवत असते। ती रागाने तो ड्रेस मतलब बादलीमध्ये पुन्हा टाकून देते आणि म्हणते की हा ड्रेस इथेच। प्राजक्ताला वाईट वाटत असतं आणि बघ, हे जे काही कपडे वाळवत घातलेले आहेत ते सगळे माझ्या माणसांचे आहेत आणि माझ्या माणसांना माझ्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे। आणि शेवटी मात्र आता त्यांना येथे राहताना कितीही त्रास झाला तरी सुद्धा आम्ही सगळेजण आता एक कुटुंब बनून येथे राहू। पण तुझं काय? अगं तुझा विचार कर, कारण तेथे ते मामाचं घर होतं, मामाने त्याच्या घरात तुला राहायला जागा दिली, मग मी सुद्धा मात्र तुला माझ्या घरात राहण्यासाठी जागा दिली, असं तुला वाटलं का? म्हणून आजी मात्र आता प्राजक्ताला खूप काही बोलते आणि तिला आपल्या घरातून जायला सांगत असते। अगं मामाच्या घरात अगदी आपलंच घर म्हणून आयटीत राहत होतीस, मात्र माझं घर आहे आणि या घरात तुझी थेर नाही चालणार। तर मी माझ्या घरामध्ये माझ्या माणसाला तुझ्यामुळे त्रास नाही होऊन देणार। काल रात्री बघितलं ना, हात पाय पसरून उशी घेऊन आरामात झोपली होती, मी बघितलं ना माझ्या डोळ्यांनी। आणि माझी भाग्य मात्र आता बिचारी कशी तरी आडवी झाली होती। म्हणजे नक्की काय की इथे सुद्धा तुला तिचा हक्क ओरबाडून आता तिचा हक्क तुला घ्यायचा आहे का?
तर बिचारी रडत असते आणि म्हणते की आई आजी अगं तसं काही नाही, परंतु आजी मात्र रागाने फडफड फडफड आता प्राजक्ताला बोलत असते आणि म्हणते की थोबड एकदाच बंदच ठेव. आणि हे बघ अगं भाग्याच्या नोकरीचा आज पहिला दिवस होता, अगं हा तर विचार करायचा होता ना तू, आणि म्हणून तिला रात्री झोपताना नीट जागा तरी द्यायची होती ना. असली कसली तू. बिचारीला रात्री झोप लागली की नाही हे सुद्धा माहिती नाही, तरी सुद्धा काही न विचार करता ती आनंदाने आज कामावर गेलेली आहे. कामावर तिचा पहिला दिवस आहे. आणि काय ग तू अशीच उभा राहणार आहेस का? आता नक्की तू काय ठरवलेलं आहे? खाली बघू नकोस, माझ्याकडे बघ. इथे राहण्यासाठी हे तुझ्या मामाचं घर नाही, हे माझं घर आहे. सारखी सारखी आजी तिला माझं घर करून मात्र आता ह्या घरातील परकी ठरवते. आणि या घरात तुला राहण्याचा कोणताही हक्क नाही, येथे फक्त माझीच माणसं राहतील असं मात्र स्पष्ट शब्दात ती तिला सांगत असते. आणि हे माझं घर असल्यामुळे थोडीशी लाज लज्जा शरम काही असेल ना तर ती ठेव. तर तुझ्या काकाला फोन कर आणि कायमची तिकडे निघून जा. तेव्हा बिचारी प्राजक्ता आता आजीकडे बघून रडत असते. आता आजी वाटेल तसं मात्र प्राजक्ताला बोलत आहे, तिचा अपमान करत आहे. त्या घरात होती तरी सुद्धा आजी तिचा अपमानच करत असते. बिचारी प्राजक्ताला तर खूप वाईट वाटतं, पण तरी सुद्धा एकाही शब्दाने ती आता आजीला वर उत्तर देत नाही, तिला दुखवत नाही. सगळं काही बोलणं स्वतः सहन करून घेते आणि स्वतःच मात्र आता शांत उभी राहते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं, काय करावं तेच काही कळत नसतं. शेवटी हा भाग येथे संपलेला असतो. पुढील भागामध्ये प्राजक्ता मात्र आता इकडे सुलक्षणाकडे आलेली असते. शेवटी सुलक्षणाच काहीतरी आशा आहे असं तिला वाटतं. तर आता सुलक्षणा म्हणते की हे बघ प्राजक्ता, मी आता तुझं आणि तुझ्या घरच्यांचं सगळं काही आयुष्य सावरायला तयार आहे, पण त्या बदल्यात मला काय मिळणार? तेव्हा प्राजक्ता म्हणते की तुम्ही जे काही मागता मी ते द्यायला तयार आहे, जे काही तुम्ही मागाल ते मी देईल. तर सुलक्षणा आपला हात पुढे करते आणि म्हणते की मला वचन दे, मला असं वचन दे की त्या बदल्यात मात्र तुला माझ्या आलोकचं नशीब बदलावं लागेल. प्राजक्ताने सुलक्षणाच्या हातामध्ये हात ठेवलेला असतो. माझ्या आलोकशी लग्न करशील का असं विचारते. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र आता प्राजक्ताला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते. ते डोळे भरून येतात. तर आता प्राजक्ता पाहत असते. तर आता मित्रांनो प्राजक्ता नक्की काय निर्णय घेईल? हे वचन ती सुलक्षणाला देईन का? पण त्या बदल्यात सुद्धा प्राजक्ता आता सुलक्षणाकडे कोणती मागणी करेल? कारण भाग्याचं लग्न आरवशी होईल का यासाठी मात्र ती मागणी करेल. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.